नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती दाढीवाला गाडीवाला उर्फ बियर्ड मोटो. तर लास्ट आपण गेलो होतो बारामोटेची वीरला, साताऱ्याला राईडला. तर त्यानंतर राईड केली नाही आपण, काइंड ऑफ त्यावेळेसच पावसाची सुरुवात झाली होती. पण त्यानंतर एवढे दिवस पाऊस चालू होता, पण काही ना काही कामाने जाता आलं नाही बाहेर. आणि आज आहे तारीख 7 जून. तर आता पाऊस तर नाही आता तसा, पण तरी एक आपण एक अनप्लॅन्ड, इथं थोडासा हॉर्नचा, अनप्लॅन्ड एका राईडला चाललेलो आहे. अनप्लॅन्ड म्हणजे तसं सासवड रोडनीच जाणार आहे, पण कुठं जाणार आहे, कसं राहणार आहे रूट काय माहीत नाही आहे. सो त्यामुळे बघूया. तसं एक अनप्लॅन्ड राईड आहे आजची. तर तिकडं आपण चाललो आहे आत्ता. ही बॅग आहे माझी, टँक बॅग, गार्डियन गिअर्सची आहे. आणि आता आपण काही स्टिकर्स प्रिंट केलेले आहेत आपल्या चॅनलच्या ह्याचे, काय म्हणतात त्याला, बारकोडचे. हे असे स्टिकर्स वगैरे प्रिंट केलेले आहेत आपण. म्हणजे काय कुठेही लावायला वगैरे, आणि त्यावरनं स्कॅन केलं की चॅनलवरती रिडायरेक्ट व्हायला ते बेटर पडतं. तर त्यामुळे असे स्टिकर काही आपण प्रिंट करून घेतलेले आहेत. आणि बाकी प्रोडक्ट जे आहेत, जसं मी म्हटलं मागच्या वेळेस, पण सगळ्या प्रोडक्ट्स जेवढे काय मी वापरतो सगळ्यांची लिंक यांना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिकडनं तुम्ही जाऊन ते परचेस करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते आयटम तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे. आता जातो, गाडीवरती बसतो. बाकी सगळं तयार आहे, हेल्मेट आहे, बॅग आहे भरलेली. चलो, बाय. येस, सो ऑल सेट. चलो, तर जसं सांगितलं तसं की आता आपल्याला प्लॅन तर आहे, आपण सासवड रोडनी जायचं आहे. आणि त्यानंतर बघूया काय काय करायचं ते. सो येस, छोटीशी एक राईड आहे, शॉर्ट राईड. आता वाजलेत बघा, टाईम झाला आहे मला वाटते 7:52 झाला आहे एक्झॅक्टली. तर थोडेसे कॅमेऱ्याचे सेटिंग पण आपण चेंज केलेले आहेत, अल्ट्रा वाईड ठेवलेलं आहे. तो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, हा शिवाजी चौक आहे. जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कालच एकतर शिवराज्याभिषेक सोहळा पण होता काल. सो यस, चलो. छोटी राईड आहे त्यामुळं, आणि अनप्लॅन्ड आहे, काही प्लॅन नव्हता केलेला. सकाळी उठलो तर जाऊया म्हटलं, तर त्यामुळे कोणाला जास्त सांगितलं नाही, काय नाही. त्यामुळे सोलोच राईडला चाललेलो आहे. आणि त्यामुळे आपण लेट निघालो आहे, जास्त काय मोठी राईड नाही आहे. दुपारपर्यंत घरी यायचं परत, असा प्लॅन आहे. आणि ॲज युज्युअल ज्यावेळेस कधी सासवडला जातो त्यावेळेस येतो आपला दिवे घाट. पूर्ण घाटाचं काम चालू आहे इकडं बघा ना. खूप मोठा होईल हा रोड. ज्यावेळेस संपूर्ण काम पूर्ण होईल ना, तर त्यावेळेस एकदम मस्त मक्खन रोड होणार आहे ते बघा पूर्ण. आणि इथं आता 12 ते 3 दुपारी हे घाट पूर्णपणे वाहतूक बंद ठेवतात. कारण का, तर हे ब्लास्टिंग वगैरे चालू असतं, त्यामुळे 12 ते 3 पूर्ण बंद ठेवतात घाट. थोडंसं लवकर निघायला हवं होतं, पण तरी पण ठीक आहे. 8 वाजता जरी निघालं असेल ना तरी वातावरण छान आहे. हे ढगही नाही आहेत तसं, आणि पूर्ण क्लिअरही नाही आहे बघा. असं आहे, तुम्हाला आता समोरनं दाखवतो. हे बघा, इथं सूर्य आहे समोर, ढगही नाही आहे जास्त आणि क्लिअरही नाही एकदम, असं वातावरण आहे. म्हणजे संडेला बेसिकली 22 जून पालखी येणार आहे याच रोडवरती. ज्ञानेश्वर महाराजांची ह्या रोडवरनं जाते, आणि तुकाराम महाराजांची सोलापूर रोडवरनं जाते. म्हणजे बेसिकली दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत एकत्र येतात, आणि हडपसरपासून मग माऊलींची पालखी सासवड मार्गे, आणि तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोड मार्गे जाते. आणि तसं म्हटलं तसं हा मस्तानी लेकचा व्ह्यू पॉईंट. आता इथं जास्त, आता हे काम चालू आहे त्यामुळे नाही, तिथं चहा वगैरे सगळं चालू असतं. आता थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो. काय की बघा, इकडनं सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसतो तसा.
काइंड ऑफ इथं मस्तानी लेक आहे खाली. हे लेक आहे इथं आणि पूर्ण व्ह्यू पॉईंट दिसतो इकडं. आणि पावसाचं आता पाणी पावसाचा सीझन आहे ना, त्यामुळे पाणी आहे खाली. नाही तर तसं कोरडा उन्हाळ्यात तो कोरडा असतो बऱ्यापैकी तलाव. आणि सगळं सिटीचा पूर्ण व्ह्यू इथं सुंदर आहे. आणि हा विठ्ठलाचा पुतळा वरती खूप मोठा आहे. स्टँड लाव स्टँड. हे बघा विठू माऊली, सुंदर पुतळा आहे हा. आणि ह्या संकल्पना म्हणजे तेच असं आहे, पालखी रूट आहे ना, तर त्यामुळंच घाट चढून आल्यानंतर हे एक आयकॉनिक हे झालेलं आहे. इथं पण लोक थांबतात बरेचसे फोटोज वगैरे घ्यायला. इकडे या रोडला बासुंदी चहा मिळतो, गुळाचा चहा मिळतो. जरा चहा घेऊया एक. आणि तुम्ही वातावरण बघाल ना, तर जसं जसं वरती आलं आहे ना, तसं वातावरण चेंज झालं आहे थोडंसं. पावसाचं वातावरण, ढग वगैरे दिसायला लागले. पूर्ण नवीन रोड झालेला आहे किंवा सासवडचा रोड हा आहे ना, हा जातो जेजुरीला. हा पूर्ण नवीन रोड आहे. आधी हा सरळ रोड होता सासवडचा, आणि तिकडनं सासवडवरनं नंतर जेजुरीला रोड होता. तर आता आपण चहा प्यायला फक्त ह्या रोडने जाऊया, कारण मागच्या वेळेस मी इथं फसलो होतो. मी सरळ गेलो होतो, मला सासवडवरून जायचं होतं, मी सरळ गेलो होतो असं इकडनं. म्हणून मग डोक्यात आले असं ते आता की जेजुरीला जाऊन येऊ. गडावर तर जाणार नाही आपण मंदिरापर्यंत अगदी, पण मंदिराच्या जवळ जाऊन येऊ आणि तिथनं रिटर्न मारून मग नंतर तिकडे एक पानवडी म्हणून एक जागा, तर तिकडे जाऊया. सो लेट्स गो. तर आपला जो हा माईकचा आणि याचा सेटअप जो आहे कॅमेराचा, तो एकदम सुंदर उत्तमरित्या जमून आलेला आहे. आणि कोणाला जर डिटेल्स हवी असेल की बाबा काय एक्झॅक्टली केलेलं आहे, कसं केलेलं आहे, तर कमेंट करा. मी प्रयत्न करेल की एक सेटअपचा जो आहे तो व्हिडिओ बनवायचा आहे. की हां, इथं तोरणा चहा म्हणून आहे, इथं थांबूया आपण. लास्ट टाईम हा सुद्धा का नाही माहीत नाही, पण चहा घेऊया आता. टी ब्रेक घेतलेला आहे, बासुंदी चहा, आणि बरोबर थांबलो मी जॉईंटला. मी जो विचार केला होता ना की इकडेच आहे का नाही, तर बरोबर जॉईंटला थांबलेलं आहे. तोरणा चहा हे अगदी सासवडच्या अलीकडे जिओचा जो पंप आहे, पेट्रोल पंप, जिओचा पेट्रोल पंप आहे, तर त्याच्या एकदम अपोजिटच आहे चहावाला. छान चहा आहे. चहा घेतो, मी गाडीवर बसतो. परत जायचं आहे जेजुरीला आणि त्यानंतर पानवडीला, आणि त्यानंतर पुढे कोणतरी डॅम एक छोटासा, मी मॅपमध्ये मला दिसला होता, नाव बघून शोधतो. परत तिकडेही जाऊया जर जमलं तर. चहा घेतो. हे स्पीड ब्रेकर खूप ढिंचिक खूप मोठे आहेत. चलो जेजुरी नंतर आपण पानवडीचा प्लॅन करूया. आता आले सासवड गावाच्या जवळपास, आणि जसं मी सांगितलं तसं पाऊस चालू झालेला आहे. आणि एकदम टायमिंगवरती आपण सगळं पॅकिंग वगैरे करून घेतलेलं, त्याच्यामुळं थांबावं लागलं नाही परत. हा वेदर बघा, एकदम असं रोमॅन्टिक वातावरण आहे. पाऊस जास्त मोठा नाही आहे, पण ठीक आहे. आणि हा समोर जो जॉईंट होतोय ना, तो मग अशी तो सासवडवरून बाहेरनं आलेला रोड आहे ना, तो इथे जॉईन होतोय. सो हा आला तो रोड. आता आपण सासवडला जाणार आहे, आपलं जेजुरीला जाणार आहे, आणि जेजुरीवरनं नंतर पानवडीला जाणार आहे. रोड बघूया मधून कुठून आहे का, नाही तर परत सासवडमधनं नाही, पण मधून असेल होते इकडनं रोड. मॅप लावून नंतर जाऊया. सो चलो फॉर नाव लेट्स गो टू जेजुरी. छान पाऊस चालू झालेला आहे, ॲज यू कॅन सी. मस्त पाऊस चालू झाला आहे. आणि इथं बघा वातावरण सगळं ढग वगैरे पूर्ण सुंदर. आज थोडासा कॅमेरा मी आता एक अल्ट्रा वाईडमध्ये टाकलेला आहे. पूर्वी थोडंसं ह्याच्या आधीचे व्हिडिओ जे आहेत ना, ते वाईडमध्ये करत होतो मी, आता अल्ट्रा वाईडमध्ये करतो आहे. तर बघूया, कारण का तर रेकमेंडेशन अशी आली होती मित्राची एका, की व्हिडिओमध्ये म्हटलं थोडंसं अजून
रोड वाईड दिसला पाहिजे अजून किंवा काय, आता थोडंसं कमी दिसतं याच्यामध्ये, तर थोडंसं वाईड अजून दिसलं पाहिजे. तर आता आपण वाईडमध्ये करतो आहे. लेट्स सी कसं येतं ते. सो आता डायरेक्ट तुम्हाला जेजुरीला गेल्यावरती भेटतो. आणि गडावर तर जाणार नाही आहे, कारण का सगळं सामान वगैरे असतं, सगळं कॅरी करून जाणं हे सगळं डिफिकल्ट होतं, गिअर्स वगैरे घालून. सो गडावर जाणार नाही, पण ट्राय करतो की गडाची पायरी पहिली जी आहे, पायथा जो आहे, तो तिकडं तुम्हाला तिथपर्यंत जाऊन दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणून तिकडनं आपण रिटर्न येऊया. इकडे वरती बघाल या साईडला राईटला हा गड आहे, जेजुरी गड. तर आपण पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट. आता फक्त गडाच्या पायरीजवळ तरी जाण्याचा प्रयत्न करूया आपण. पहिल्या पायरी गाडीवरच जाऊया, तुम्हाला गाडीवरतीच दाखवतो. लेट्स सी. मस्त पाऊस आहे आणि हा मंदिराकडे जाणारा रोड आहे. आता काचेवरती हेल्मेटच्या वायझरवरती फुल फॉग आलेलं आहे आणि समोर दिसतोय तो जेजुरी गड आहे, ते अगदी वरती ह्या मंदिराच्या मागे. मस्त पाऊस आहे. येस. हे बघा साईडला सगळी दुकानं आहेत. बघा बघा, हे सगळं भंडाऱ्याने पिवळं पिवळं पाणी आलेलं आहे सगळं. अरे देवा, आता हा अडकलंय का काय? ठीक आहे, थोडा वेळ थांबूया. तो चाललेलाच आहे बहुतेक. चालेल, जाईल किंवा येईल, काहीतरी होईल. कारण आता इथंच आहे मंदिराचं एक पायऱ्या वगैरे इथंच राईटला लेफ्टला चालू होतात. तर थोडंसं तेवढं करून मग आपण एक चिंचेच्या वनातून जाऊया. निघालेलं आहे बाबाजी. सो इथं फक्त तुम्हाला एक हे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे बघा, हे पायऱ्या आहेत. येळकोट येळकोट, जय मल्हार. बघा पगाड्यावरनं पाणी पूर्ण तुम्ही बघितलं तर पूर्ण भंडाऱ्याचं पाणी येतं पिवळं पिवळं. आपण इकडनं युटर्न घ्यायचा ट्राय करूया. अवघड आहे. बघूया. जेजुरीचं झालेलं आता थोडंसं कुठंतरी आडोशाला थांबून मॅप लावावा लागणार आहे मला. काय मोबाईल सगळं आपण पॅक करून ठेवलं आहे. बाहेर पडलो आहे, हायवेला तर आलो आहे. पाऊस अजून पण चालू आहे, त्यामुळं मॅप काय आता लावता येत नाही आहे. 2 मिनटं जरा कुठंतरी थांबून पेट्रोल पंपावरती वगैरे मॅप लावूया. रिस्क आहे थोडंसं ना. तर तुमच्यासाठी करतोय, थोडंसं प्रेम असू द्या. कारण आपल्या इन्स्टाला एकतर आपण लेन्स कॅम नाही टाकलेली, कारण का तर फुटेजची क्वालिटी चांगली राहावी म्हणून लेन्स कवर नाही टाकलेला. सो रिस्क घेतो आहे तुमच्यासाठी, चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ देण्यासाठी. तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट राहू द्या तुमचा. तर ऑल सेट मॅप वगैरे लावलेला आहे आणि चालो. आणि काळदरी डॅम म्हणून आहे, पानवळीच्या पुढेच आहे. तर तिकडचा मॅप लावला आहे. चालो.
तो हायवे सोडलेला आहे आता आणि आपल्याला इथून अजून 20 किलोमीटर डिस्टन्स आहे. आणि हा रोड आहे श्रीनाथ मस्कोबा टेम्पल, परिंचे वगैरे तो रोड आहे. या रोडला आपण पूर्वी एक राईड केलेली आहे वीर डॅमला, पण तो व्हिडिओ काही त्यावेळेस व्हिडिओ बनवत नव्हतो मी, तर त्यामुळे त्याचा काही व्हिडिओ आला नाही. आणि ह्या रोडने आपण त्यावेळेस गेलो होतो. आता हा माहीत नाही एक्झॅक्टली अजून कुठून पानवडीला वेगळा रोड आहे, आय डोंट नो, लेट्स सी. आता एक माहीत नाही तो रोड वीरचा होता, इकडनं एक डिटोर आहे, पण डिटोर घेतल्या रोड कसा चालू झाला आहे बघा, फुल सिनिक. As you can see, आजूबाजूचा परिसर तर भारी आहे. थोडा रोड कच्चा आहे, ठीक आहे, मॅनेजेबल आहे. थोडासा कच्चा रोड आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय नाही, फक्त कसं आहे ना, एकटा आलो आहे, हा लफडा आहे. बाकी व्ह्यू बघा, सीन बघा सगळा इकडं व्ह्यू. आता पुढं माहीत नाही, पुढनं जरा थोडासा रोड दिसतोय चांगला, आय डोंट नो, पण चांगला रोड असेल असं वाटतंय. अदरवाईज थोडासा कच्चा रोड आहे, पण ग्रीनरी बघा तुम्ही, सीन बघा. हा रोड आहे, इकडनं आलेलो आत्ता, आणि इकडच्या साईडला जायचं आहे. चलो, आणि पुढचा रोड बहुतेक चांगला आहे थोडासा, छोटासाच एक पॅच जरा कच्चा लागला. येस, पुढं डांबरी रोड आहे. मला वाटतं हा पण रोडने जाता येईल, बघू परत जाताना. स्वच्छ आलो आता. ये जनावरं चालली सकाळी सकाळी आपली, त्यांना सोडलेलं आहे. 10 वाजून गेलेले आहेत, चालले आपली. इथं गोशाळा आहे बहुतेक, हां गोशाळेतली आहेत. ओके, इथं हॉटेल पण आहेत, फार्म आहेत. झेंडे फार्म, पानवडी हेरिटेज झेंडे फार्म, छान आहे. वातावरण तर इकडचं भारी आहे. हे बघा, छोटासा एक वॉटरफॉल टाईप काहीतरी आहे. सुंदर. इथे एक फोटो घेऊया. एक छोटासा व्हिडिओ एक काइंड ऑफ घेऊया. सीन बघा समोर, ढग आहेत पूर्ण, इकडं ग्रीनरी आहे, डोंगर आहे.
कडक. आता डॅम काळदरी डॅम आम्ही फक्त म्हणजे लोकेशनवरती ते बघितलेलं आहे. ॲक्च्युली फक्त काय आहे तिथे एक्झॅक्टली कसा डॅम आहे काय आहे काय काही माहीत नाही आहे. फक्त लोकेशन चांगली वाटली किंवा पानवडीच्या पुढे थोडीशी जवळ आहे असं दिसलं. आणि मला वाटतं बॅक साईड आहे पुरंदरची, पुरंदर किल्ल्याची बॅक साईड आहे बहुतेक ही सगळी. आय डोंट नो, मॅपमध्ये तर तसंच दिसतंय. मस्त लँडस्केप आहे. मी एक्सपेक्टेशन्स जास्त ठेवलेले नाही आहेत की धरणाकडनं असं काय, पण बघूया आता काही सरप्राईज मिळालं तर वेल अँड गुड. आलेली आहे तशी आपली डेस्टिनेशन जवळ. 1 किलोमीटर राहिले फक्त. आता बघूया जाऊन काय बघायला मिळणार आहे आपल्याला. जवळपास आलो, एवढं काही दिसायला तयार नाही अजिबातच काही साईन. कशा प्रकारचा डॅम आहे आय डोंट नो. सरप्राईज 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 सरप्राईज. वॉटर बॉडी दिसत नाही आहे कुठं इथं. एक हे का काळदरी डॅम छोटंसंच आहे खूप. आय डोंट नो. बघूया पुढं जाऊन येऊ. 1 किलोमीटर आता काय आहे. आलोच आहे, तो रोड चांगला दिसतोच आहे तर चलो बघूया काय आहे पुढं. इकडं तर काय नाही दिसलं. हे डॅम असेल तर आय डोंट नो की छोटंसंच आहे खूप. बघूया वरती जाऊन येऊ काय आहे अजून. सेम रोडने कंटिन्यू केलं पण डेट एंड आला. काहीच नाही आहे पुढं. गाव आहे, डॅम नाही मिळालेला, डिसअपॉइंटमेंट झालेली आहे. आणि युटर्न मारतोय आपण आता इथनं रिटर्नसाठी. इथं धरण नाही आहे ना. काळदरी धरण दिसलं होतं म्हणून म्हणलं. धरण नाही ना पण असं. हा हा आता परत जायचं सासवडला. हा आता हायवेला कुठनं जायचं. हां ते सरळ जायचं तिकडं. ओके ओके थँक्यू. चलो चल आता एस टी येते इथपर्यंत. किकवी मार्गे जायचं आहे आपल्याला. आता हायवेला जायचं किकवीने आणि तिकडनं कापूरहोळ सासवड घरी. आता काय मॅप लावत नाही. बघूया काय नवीन रोड कुठं घेऊन जाईल तिकडे घेऊन जाईल. नवीन काय दिसलं तर दिसलं. हे बघा काळदरी डॅम तर नाही मिळाला. डॅमच्या नावाखाली एक छोटंसं हे एक आहे बंधारा. तेवढंच. पाऊस थांबलेला आहे, थोडंसं ऊन पडलं आहे. लेट्स सी आता. चलो आता कापूरहोळ मार्गे रेकमेंड केलं इथनं किकवी. किकवीवरनं कापूरहोळ, कापूरहोळवरनं घरी. चलो सीन बघा समोर. ढग आहेत. इकडं कसं गर्दी नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. आणि पाऊस पण भरपूर तसा मिळाला. सिनिक रोड पण मिळाले. आणि कमी कमी ट्रॅव्हल म्हणजे मी तर फर्स्ट टाईमच करतो आहे. खूप लोकांना माहिती नाही आहे त्यामुळे इकडे लोक खूप कमी येतात तसे. इकडं डोंगर, इकडं फॉग आहे. इकडं लेफ्टला पूर्ण डोंगर आहेत. कडक. वा काय सीन आहे. थांबा जरा, इथं एक गाडी आपण लावून फोटो घेऊ याचं. इथं कोणता एरिया आहे काय आहे आय डोंट नो. पण फोन माझा आतमध्ये. पण हे बघा सुपर्ब. समोर बघा. वा वरती डे वरती डे वरती डे.
रॅन्डम राईड. सकाळी 8 वाजता निघालोय आणि आत्ताचा सीन, आत्ता वाजलेत 11, 11:15 आणि तुम्ही सीन बघा. मोर दिसला का समोर? ओके, गेला इकडे वरती गेला. हो का, लांडोर आहे, लांडोर, सॉरी मोर नाही, लांडोर. कॅमेरा चालू आहे ना माझा? अरे 3 आहेत. कॅमेरा चालू आहे का? हो चालू आहे. हे बघा 1, 2, 3 लांडोर आहेत. तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण 3 आहेत इथं वरती. वा, आणि फॉगच आहे वरती जवळपास, आणि समोरही फॉगच आहे कडक. कडक रोड आहे, कडक सीन आहे. समोर असा पूर्ण डोंगराच्या खालचा सगळा ह्याचा सीन आहे, नजर आहे समोर. इथे ते काहीतरी डॅम दिसतोय, तर बघूया ते तोच असेल बहुतेक मगाशी जो सांगितलेला डॅम, तर तो समोरचा असेल जो ऑन द वे आपल्याला येतोय तो. तिथं जायला काय ॲक्सेस असेल तर जाऊन येऊया आपण. टी ब्रेक. परत टाईम झाला आहे 12 जवळपास 12 वाजलेत. चहाचा पिंजो आणि जर्नी कंटिन्यू करू. काय आता काय जास्त वेळ लागणार नाही, एक वाजेपर्यंत पोचून जाईल घरी, 1-1:30. चहा घेतो. परत एकदा आलेलो आहे आपण श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर. हे बघा इथं समोर आहे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे, गुरुदेव दत्त. चलो लेट्स गो. सो येस, ऑलमोस्ट आलेलो आहे घरी आता. ॲज एक्सपेक्टेड 1 वाजता पोचणार म्हणतो ना, 1:02 झालेले आहेत बरोबर. आणि आपण पार्किंगमध्ये पोचलेलो आहे आपल्या. आणि आपली इलेक्ट्रा आहे ती आपण कधीतरीच काढतो, म्हणजे कधीतरी इन द सेन्स जिमला वगैरे जाताना वापरतो फक्त. आणि ही बघा गाडीची अवस्था. अरे आता उद्या परत राईडला जायचा प्लॅन आहे, तर बघूया. म्हणजे ते चेन ल्यूब वगैरे करून घेऊ, क्लीन करून घेऊ. आज संध्याकाळी चेन क्लीन करतो आणि ल्यूब करून घेऊ. या आपल्या दोन्ही गाड्या आहेत, ही 27-28 आहे, 28-27 आहे, आणि ही आपली ज्युपिटर आहे. आणि राऊंड ट्रिप आजची झालेली आहे 140 किलोमीटरची राऊंड ट्रिप झालेली आहे ॲज यू कॅन सी. आणि ॲव्हरेज पण दिसते बघा किती दिलेलं आहे ॲव्हरेज या ट्रिपमध्ये. 28.9चा ॲव्हरेज दिलेला आहे. आणि ओव्हरऑल ॲव्हरेज आहे 31.2चा. आणि आत्ताच्या ट्रिपमध्ये दिलेला आहे 28.9चा. 29 किलोमीटरचा ॲव्हरेज चांगला ॲव्हरेज दिलेला आहे. सो चलो आजच्यासाठी एवढंच. आता उद्या परत एक राईड प्लॅन आहे लोणावळ्याची, तर बघूया तिकडे जाऊया. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. गाडीवाला साइनिंग ऑफ. बाय बाय, टेक केअर, एन्जॉय युअर डे. थँक्यू सो मच.